माहिती घेतली त्याप्रमाणे एक सामुदायिक असं म्हणजे स्मशानभूमी आहे, दफनभूमी आहे, चर्चच्या लोकांना दफनभूमी, अशा सर्व समाजासाठी एक 10 एकरची जागा मी प्रयत्न करत आहे, तुम्ही प्रयत्न करा आणि त्याचं बजेटमध्ये नियोजन करा की माणसाने मेल्यावर त्या मेलेल्या माणसालाही वाटलं पाहिजे की मी कुठेतरी चांगल्या ठिकाणी माझं शेवटची जागा ती असते. किती जरी आपण जागा आज बनवल्या, मिळवल्या, हडप केल्या, अतिक्रमण केल्या तरी 3.5 फूटची जागाही मिळणं फार महत्त्वाचं असतं आणि ती चांगली आणि सुंदर व्हावी. आणि या शहरामध्ये आणखीन एक मानाचा तुरा खोवला जावा या हेतूनी माझा तो प्रयत्न चालू आणि आपण निश्चित या बजेटमध्ये ते सुद्धा तुम्ही घ्याल. हॉस्पिटलचा विषय अजून अंदाज तरीच राहिलेला आहे, का राहिलेला आहे, कोणासाठी राहिलेला आहे, कोण खो घालतो, कशासाठी घालतो मला माहिती नाही. पण या महिन्यामध्ये आयुक्त साहेब तुमच्याशी बोलतोय मी, या महिन्यामध्ये हॉस्पिटलचा विषय जर झाला नाही तर आम्ही जनआंदोलन करणार पालिकेसमोर. आज वर्ष झालं तुम्हाला पैसे आणून दिले, तुम्हाला प्लॉट आणून दिला, तुमच्या सगळ्या जेवढ्या हे होत्या त्या मी करून आणल्या वर्षभर मंत्रालयाच्या पाय झिजून. आता तुमचा डीपी प्लॅन होत नाही, अमुक प्लॅन होत नाही, कोण जाऊन तिथे स्टे काय टाकतो, पालिका काय करते, पालिकेचे वकील काय करतात. जी लोकांना खरी सेवा द्यायची आहे ती जर आपण देत नसू आणि वर्धापन दिवस करून आपणच आपलं पाठीवर कौतुकाची थाप मारून घेत असेल तर ते आम्हाला आवडणारं नाही आहे. या शहराचं लोकप्रतिनिधी म्हणून मला या महिन्यापर्यंत मी सगळी फाईल तिथपर्यंत नेलेली आहे. नगर विकास आणि मुख्यमंत्र्याकडे राहिलेली आहे, ती लवकरात लवकर आणून त्याचं भूमिपूजन हे झालं पाहिजे असं मी आपल्याला सांगू इच्छिते. या बजेटमध्ये आणखीन काही लागलं तरतूद तर ती केली गेली पाहिजे. गेल्या वर्षी सुरू झालं असता तर अनेक लोकांना नोकऱ्या मिळाल्या असतात. स्थानिक भूमिपुत्र आहेत, स्थानिक 30-40 वर्ष लोक इथे येऊन राहिले आहेत, त्यांच्या कितीतरी मुली नर्स झालेल्या आहेत, डॉक्टर झालेल्या आहेत, यांना आज रोजगार प्राप्त झाला असता. म्हणून सांगते आजच्या या चांगल्या दिवशी बोलायला नाही पाहिजे, पण हे एकच व्यासपीठ असं आहे की जिथे आम्ही बोलू शकतो, आमचं लोकांचं प्रतिनिधित्व करताना त्यांचे विचार आपल्यापर्यंत आम्ही मांडू शकतो. तर ते काम आता लवकरात लवकर झालं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि परिवहन ही नेहमीच लास्टला न जाणारी ही जी परिवहन सेवा आहे कशी, किती जाहिराती येतात, काय होतं त्याचं ते सगळा पुढच्या महिन्यात आपण मीटिंग घ्या आणि आम्हाला बोलवा आणि कर्मचाऱ्यांना काय त्रास आहे काय नाही तेही समजून घ्या. माझी आपणा सगळ्यांना शुभेच्छा आहेत. एक पहिलं महेंद्र कोंडीजी नेहमी सांगतो पहिली नगरसेविका म्हणून. आज इतक्या वर्ष या पालिकेची सेवा करताना, लोकांची सेवा करताना इथले प्रश्न खूप जाणवतात. रस्त्याची कामं चाललेली आहेत, ती चांगल्या प्रतीची आहेत की नाही ती जर आपण जाऊन तपासून घ्या. कोण करतात, कुठले कॉन्ट्रॅक्टर आहेत. कारण या शहरातून तुम्ही खूप चांगले आम्हाला एक अधिकारी भेटलात. मी तुम्हाला एक खरं सांगते, व्हॉट्सअपवर मला फोटो आले की शिंदे साहेबांना पाठवलं का ताबडतोब 1 तासात ते काम होतं.